स्टुडंट्स, आज आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेचे प्रकार पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण करोजन म्हणजे क्षरण आणि रॅन्सिडिटी म्हणजे खवटपणा याची माहिती घेणार आहोत. टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. यामध्ये पहिला प्रकार आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन, संयोग अभिक्रिया. व्हेन टू ऑर मोर रिॲक्टंट्स कंबाईन इन अ रिॲक्शन to form a single product, it is called a combination reaction. जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांच्या रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, Fe प्लस यस गिव्ज FeS. Mg मॅग्नेशियमची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते. किंवा थर्ड एक्झाम्पल आहे NH3 प्लस HCl गिव्ज NH4Cl. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके यापासून एकच उत्पादित तयार होतं. मीन्स टू ऑर मोर रिॲक्टंट गिव्ज सिंगल ऑर वन प्रोडक्ट. इन शॉर्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल A प्लस B गिव्ज AB. म्हणजे दोन किंवा अधिकापासून आपल्याला एकच उत्पादित मिळत असेल तर त्याला कॉम्बिनेशन म्हणजे संयोग अभिक्रिया असं म्हणतात. पुढचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन, अपघटन अभिक्रिया. द केमिकल रिॲक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतील. फॉर एक्झाम्पल, शुगर साखरेला उष्णता दिली असता C12H22O11 याला हीट उष्णता दिली असता आपल्याला 12 कार्बन आणि 11 पाण्याचे रेणू मिळतील. किंवा कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 याला हीट उष्णता दिली असता CaO प्लस CO2 तयार होतं. किंवा 2H2O गिव्ज 2H2 प्लस O2. म्हणजे या सर्व रासायनिक अभिक्रियामध्ये आपल्याला एकापासून अनेक म्हणजे दोन किंवा अधिक तयार होतात. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल एका अभिक्रियाकारकापासून रिॲक्टंटपासून टू ऑर मोर प्रोडक्ट दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात. हा दुसरा प्रकार झाला डिकम्पोजिशन रिॲक्शन, अपघटन अभिक्रिया. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, त्याला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. द केमिकल रिॲक्शन इन विच अ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस टू लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट अँड फॉर्म इट्स अ सॉल्ट सोल्युशन किंवा त्याला कंपाऊंड असे म्हणतात. इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत संयुगातील कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याला जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य काढून टाकते, मग अशा अभिक्रियेस विस्थापन अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे जो कमी क्रियाशील आहे त्याला जास्त क्रियाशील असणारा एलिमेंट मूलद्रव्य डिस्प्लेस करतो, विस्थापित करतो, बाजूला काढून टाकतो. आता याच्यामध्ये याचं एक्झाम्पल आहे CuSO4 कॉपर सल्फेट प्लस Zn गिव्ज ZnSO4 प्लस Cu. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेत Cu हा लेस रिॲक्टिव्ह आहे, Zn हा मोर रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे जास्त क्रियाशील असणाऱ्या झिंकने कमी क्रियाशील असणाऱ्या कॉपरला डिस्प्लेस केलं म्हणजे विस्थापित केलं, म्हणजे जागा त्याची घेतली स्वतः आणि त्या ठिकाणी नवीन प्रोडक्ट मिळेल. किंवा दुसरं एक्झाम्पल आहे CuSO4 प्लस Fe. यापासून आपल्याला मिळतं FeSO4 प्लस Cu. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कॉपरपेक्षा Fe जास्त क्रियाशील आहे म्हणून मोर रिॲक्टिव्ह जास्त क्रियाशील असणारे मूलद्रव्य कमी क्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याला डिस्प्लेस करते, विस्थापित करते. म्हणजे जागांची अदलाबदल होईल. Cuच्या ठिकाणी Fe आणि Feच्या ठिकाणी Cu. म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवता येईल आपल्याला when A react with BC म्हणजे A ची अभिक्रिया BC बरोबर झाली असता A आणि B
हे दोन्ही एकमेकाला डिस्प्लेस करतील. म्हणजे ए हा जास्त क्रियाशील आहे, तो बीला विस्थापित करेल. म्हणजे प्रॉडक्ट आपल्याला AC प्लस बी हा मिळेल. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट विस्थापित अभिक्रिया झाली. तर आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. The reaction in which the ions in the reactants are exchanged to form a precipitate are called a double displacement reaction. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिकारकातील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. यामध्ये मेन लक्षात ठेवायचं आयन एक्सचेंज होणे आणि प्रेसिपिटेट तयार होणे, म्हणजे आयनांची अदलाबदल होणे आणि अवक्षेप तयार होणे. आता याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे AgNO3 प्लस NaCl गिव्ज AgCl प्लस NaNO3. म्हणजे या ठिकाणी AgCl हा प्रेसिपिटेट व्हाईट कलर पांढऱ्या रंगाचा तयार होतो. आता प्रेसिपिटेट म्हणजे काय, तर वॉटर इनसोल्युबल सॉलिड सबस्टन्स, पाण्यात न विरघळणारा एक स्थायू पदार्थ तयार होतो, त्याला अवक्षेप प्रेसिपिटेट असं म्हटलं जातं. आता या दुसऱ्या अभिक्रियेत K2CrO4 प्लस BaSO4 यापासून आपल्याला BaCrO4 येलो पिवळ्या रंगाचा अवक्षेप प्रेसिपिटेट तयार होतो आणि K2SO4. किंवा तिसरं उदाहरण आहे BaCl2 प्लस H2SO4 गिव्ज BaSO4. हा व्हाईट पांढऱ्या रंगाचा अवक्षेप प्रेसिपिटेट तयार होतो प्लस 2HCl. म्हणजे इन शॉर्ट या रासायनिक अभिक्रियेत AB रिॲक्ट विथ CD, म्हणजे ABची CD बरोबर अभिक्रिया होते आणि A आणि C यांची दोघांची आयनांची अदलाबदल होईल. म्हणजे Aच्या ठिकाणी C जाईल, Cच्या ठिकाणी A, आणि त्यापासून आपल्याला AD प्लस BC हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे या ठिकाणी आयनांची अदलाबदल होते आणि ह्या दोन्हीपैकी एक जो आहे तो प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप तयार होईल. हा आहे डबल डिस्प्लेसमेंट दुहेरी विस्थापन अभिक्रियेचा प्रकार. त्यानंतर पुढचे प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शन अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन, म्हणजेच उष्माग्राही अभिक्रिया आणि उष्मादायी अभिक्रिया. द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज ॲब्सॉर्ब्ड इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता घेतली जाते किंवा शोषली जाते त्याला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. द केमिकल रिॲक्शन इन विच हीट इज गिवन आउट ऑर रिलीज्ड आर कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते, निघून जाते किंवा दिली जाते, बाहेर पडते, त्याला उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे घेतली जात असेल तर ग्राही, दिली जात असेल तर दायी. म्हणजे एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये रासायनिक अभिक्रिया होत असताना तापमान कमी होते. मीन्स ड्युरिंग रिॲक्शन टेम्परेचर इज डिक्रीज्ड ऑर रिड्यूस्ड. इन एक्झोथर्मिक रिॲक्शन टेम्परेचर इन्क्रीजेस. म्हणजे उष्मादायी अभिक्रिया होत असताना तापमान वाढते. याचं एक्झाम्पल आपण एंडोथर्मिक उष्माग्राहीचं पाहतोय ते म्हणजे CaCO3 प्लस हीट उष्णता दिली असेल तर त्यापासून CaO प्लस CO2 तयार होईल. किंवा सेकंड एक्झाम्पल व्हेन KClO3 हीट उष्णता दिली असेल त्यापासून 2KCl प्लस 3O2 तयार होतं. एक्झोथर्मिक उष्मादायी अभिक्रियेची उदाहरणे आहेत CaO प्लस H2O गिव्ह CaOH ट्वाइस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट उष्णता तयार होते. दुसरे एक्झाम्पल आहे HCl प्लस NaOH गिव्ज NaCl प्लस H2O हीट उष्णता. आता एंडोथर्मिक म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया आहे हे कसं ओळखायचं, तर जेव्हा ॲरोच्या अगोदर म्हणजे बाणाच्या अगोदर हीट किंवा एनर्जी शब्द लिहिलेला असेल किंवा बाणाच्या वरती असा त्रिकोणी डेल्टा साइन किंवा लहान त्रिकोण असेल तर ती रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही एंडोथर्मिक आहे असं ओळखायचं. म्हणजे बाणाच्या अगोदर हीट एनर्जी उष्णता ऊर्जा हा शब्द असेल किंवा बाणाच्या वर हा त्रिकोणी चिन्ह असेल. आणि एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी अभिक्रिया आहे कशी ओळखायची, तर बाणाच्या नंतर हीट किंवा एनर्जी ह्या दोन्हीपैकी एक शब्द असेल. म्हणजे उष्णता
किंवा ऊर्जा हा बाणानंतर असेल तर ती आहे एक्झोथर्मिक उष्मादायी अभिक्रिया. यानंतर आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आणि क्षपन अभिक्रिया म्हणजे काय ते पाहूया. द केमिकल रिॲक्शन इन विच ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत O2 ऑक्सिजन मिसळतो त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. आणि रिडक्शन द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेतून ऑक्सिजन निघून जातो त्याला रिडक्शन म्हणजे क्षपन अभिक्रिया असं म्हटलं जातं. ऑक्सिडेशन याची व्याख्या अशी लिहिता येईल, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजन निघून जातो त्याला ऑक्सिडेशन ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. इन रिडक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे क्षपन अभिक्रियेत H2 म्हणजे हायड्रोजन वायू मिसळतो. किंवा ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे किंवा देणे. तसं रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे क्षपन म्हणजे इलेक्ट्रॉन घेणे. यामुळे इन ऑक्सिडेशन इन्क्रीज पॉझिटिव्ह चार्ज, यामुळे पॉझिटिव्ह प्रभार जो आहे धन प्रभार तो वाढतो. इन रिडक्शन मीन्स क्षपन अभिक्रियेत डिक्रीज पॉझिटिव्ह चार्ज, धन प्रभार कमी होतो. इन ऑक्सिडेशन डिक्रीज निगेटिव्ह चार्ज म्हणजे ऋण प्रभार कमी होतो. इन रिडक्शन इन्क्रीज निगेटिव्ह चार्ज म्हणजे क्षपन अभिक्रियेत ऋण प्रभार वाढतो. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवता येईल काय, ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन घेणे, हायड्रोजन देणे किंवा इलेक्ट्रॉन देणे. आणि रिडक्शन क्षपन म्हणजे ऑक्सिजन देणे, हायड्रोजन घेणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे. आता याचे एक्झाम्पल उदाहरण पाहूया आपण. व्हेन कार्बन रिॲक्ट विथ ऑक्सिजन म्हणजे या ठिकाणी कार्बनमध्ये ऑक्सिजन मिसळला आहे आणि तयार होईल CO2 म्हणून ऑक्सिडेशन. किंवा दुसऱ्या अभिक्रियेत MgH2 गिव्ज Mg+H2 याने हायड्रोजन निघून जातो म्हणजे दिलेला आहे, लॉस ऑफ हायड्रोजन झाला आहे त्यामुळे याला ऑक्सिडेशन असं म्हणता येईल. आणि या ठिकाणी Fe2+ गिव्ज Fe3+ म्हणजे या ठिकाणी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे तिन्ही ठिकाणी ऑक्सिडेशन ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते. या पहिल्यामध्ये ऑक्सिजन मिसळलेला आहे, दुसऱ्या अभिक्रियेत हायड्रोजन निघून गेलेला आहे आणि तिसऱ्या अभिक्रियेत इलेक्ट्रॉन दिलेला आहे. आता याच्या विरुद्ध रिडक्शन क्षपन अभिक्रियेत 2H2O2 गिव्स 2H2O + O2 म्हणजे लॉस ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन निघून गेला आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण व्हेजिटेबल ऑइल +H2 गिव्ज वनस्पती घी म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन मिसळलेला आहे. आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे Fe3+ गिव्ज Fe2+ म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन निघून जाणे, हायड्रोजन मिसळणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे हे तिन्हीपैकी कोणतीही कृती झाली असेल तर त्यावेळेस रिडक्शन म्हणजे क्षपन अभिक्रिया होते. आत्ता आपण पाहिलं की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन म्हणजे ऑक्सिडीकरण आणि क्षपन ह्या अभिक्रिया होतात. पण त्या अभिक्रिया घडवून आणणारे जे काही केमिकल सबस्टन्स रासायनिक पदार्थ आहेत त्यांना ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट असं म्हटलं जातं. मराठीत त्याला ऑक्सिडक आणि क्षपनक असं म्हटलं जातं. म्हणजे हे असे एजंट आहेत की ते त्या प्रकारची अभिक्रिया घडवून आणतात म्हणून त्याला त्यानुसार नाव पडलेलं आहे. मीन्स द केमिकल सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे जो रासायनिक पदार्थ ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडवून आणतो त्याला ऑक्सिडक म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणता येईल. तसं इकडे रिड्युसिंग एजंट म्हणजे क्षपनक कोण असेल, द केमिकल सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट रिडक्शन रिॲक्शन जो रासायनिक पदार्थ क्षपन अभिक्रिया घडवून आणतो त्याला रिड्युसिंग एजंट म्हणजे क्षपनक असं म्हणतात. आता ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडक याची एक्झाम्पल्स उदाहरणे आहेत K2Cr2O7 इन H2SO4 किंवा दुसरा आहे KMnO4 इन H2SO4, H2O2, O3, CaOCl2, O2, Cl, MnO2 हे आहेत ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडकची उदाहरणे. तसं रिड्युसिंग एजंट क्षपनक म्हणून काम करणारे आहेत कार्बन C,
Zn, Al, Hi, HBr, H2S, CO, H2O2 एक्सेट्रा. यानंतर पुढचा एक वेगळा रासायनिक प्रकार आपण पाहतो या रासायनिक अभिक्रियेचा, तो म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन. त्याला मराठीमध्ये रेडॉक्स अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता याच्या नावातच आहे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. म्हणजे यातील पहिले 3 शब्द RED आणि यातील पहिले 2 शब्द OX यापासून तयार होतं नाव रेडॉक्स. म्हणजे या रासायनिक अभिक्रियेत ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी होतात, रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. म्हणजे रिडक्शन म्हणजे क्षपन आणि ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली इज कॉल्ड रेडॉक्स रिॲक्शन. ज्या रासायनिक अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपन एकाच वेळी घडून येते त्यास रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. आता याचं एक्झाम्पल उदाहरण आपण पाहूया. व्हेन CuO प्लस H2 गिव्स Cu प्लस H2O. आता यामध्ये अभिक्रियाकारक रिॲक्टंटमध्ये आपण पाहतोय CuO म्हणजे कॉपरकडे ऑक्सिजन आहे, त्याने लॉस ऑक्सिजन केला आणि Cu तयार झाला आहे. म्हणजे ऑक्सिजन लॉस झाला म्हणजे निघून गेला आहे, म्हणून या ठिकाणी रिडक्शन क्षपन झालेलं आहे. आता या ठिकाणी H2 आहे, H2कडे रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन नाही, पण प्रोडक्टमध्ये पाहिलं तर H2O आहे. म्हणजे H2ने O घेतलेला आहे म्हणजे गेन ऑक्सिजन झालेलं आहे. म्हणजे ऑक्सिजन घेतलेला असेल त्यामुळे ऑक्सिडीकरण अभिक्रिया झाली. म्हणजे एक ऑक्सिजन देणारा आहे म्हणून रिडक्शन झालं, एक घेणारा आहे म्हणून ऑक्सिडीकरण झालं. म्हणजे याच एकाच रासायनिक अभिक्रियेत आपल्याला दोन्ही क्रिया झालेल्या दिसतात, म्हणून ह्याला रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे रेडॉक्स अभिक्रिया असं म्हटलं जातं. आपण एक रासायनिक प्रक्रिया पाहूया. त्याच्यामध्ये करोजन केमिकल प्रोसेस म्हणजे क्षरण ही एक रासायनिक प्रक्रिया होते, म्हणजे गंजणे. आता एखाद्या धातूची वायू आणि पाणी यांच्याबरोबर अभिक्रिया होऊन ते गंजतात, त्याला साधारणपणे आपण करोजन किंवा क्षरण असं म्हणतो किंवा त्याला गंजणे असंही म्हटलं जातं. मीन्स गॅसेस इन एअर रिॲक्ट विथ मेटल्स इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर टू फॉर्म मेटल कंपाऊंड्स इज कॉल्ड करोजन. म्हणजे धातूंची आर्द्रतेच्या सानिध्यात वायूबरोबर अभिक्रिया होऊन त्या धातूंचे संयुग तयार होते, यास क्षरण असं म्हणतात. करोजन क्षरण यामध्येच आपण पाहतोय रस्ट इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे गंज ही एक विद्युत रासायनिक अभिक्रिया आहे. व्हेन मेटल लाईक आयर्न रिॲक्ट विथ मॉइस्ट एअर and a deposit of reddish substance is formed on it. This substance is called rust. म्हणजे लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस पदार्थाचा थर जमा होतो, या पदार्थास गंज असे म्हणतात. आता त्याचं रासायनिक सूत्र काय आहे? केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. गंजाचे रासायनिक सूत्र आहे Fe2O3.XH2. लोखंडाचा जो पृष्ठभाग गंजतो तोच त्यामधलाच एक भाग धनाग्र म्हणून काम करतो आणि दुसरा भाग ऋणाग्र म्हणून काम करतो. म्हणजे सरफेस ऑफ मेटल आयर्न ॲक्ट ॲज ॲनोड अँड कॅथोड. आणि त्यावरच 2 वेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया होतात, त्या पण पुढे पाहूया आपण. ॲनोड ऑक्सिडेशन म्हणजे जो भाग धनाग्र म्हणून काम करतो त्या ठिकाणी ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते, म्हणजे Fe गिव्स टू Fe प्लस म्हणजे लॉस इलेक्ट्रॉन झाले आणि ऑक्सिडेशन अभिक्रिया होते. म्हणजे Feचे Fe2 प्लस आयन तयार होतील, त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन निघून जातील. म्हणजे ॲनोडवरती ऑक्सिडेशन, धनाग्रावरती ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते. पुढे कॅथोड रिडक्शन यामध्ये O2 गिव्स वॉटर म्हणजे ऑक्सिजनपासून पाण्याची निर्मिती होईल. ऋणाग्रावरती O2चे क्षपन होतं आणि पाणी तयार होतं. म्हणजे त्या ठिकाणी होणारी अभिक्रिया O2 प्लस 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन गिव्स 2H2O. म्हणजे या ठिकाणी त्या लोखंडाचा एक भाग जो होता तो ॲनोड म्हणून काम करतो, दुसरा भाग कॅथोड म्हणून काम करतो, धनाग्र आणि ऋणाग्र. आणि त्यावरती अशा प्रकारे एका ठिकाणी ऑक्सिडेशन, दुसऱ्या ठिकाणी रिडक्शन, ऑक्सिडीकरण, क्षपन ह्या अभिक्रिया होतात. पुढे हा तयार झालेला Fe2 प्लस आयन मायग्रेट फ्रॉम ॲनोड
and react with water and get oxidized to form Fe3+ ion. म्हणजे Fe2+ पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि Fe3+ तयार होईल. म्हणजे हा जो तयार झालेला Fe2+ आयन धनाग्र सोडून जाताना पाण्याबरोबर अभिक्रिया होते व नंतर त्याचे पुन्हा ऑक्सिडेशन होऊन किंवा ऑक्सिडीकरण होऊन Fe3+ आयन तयार होतो. म्हणजेच Fe2+ ऑक्सिडीकरण झालं आणि मिळेल आपल्याला Fe3+. पुढे हा Fe3+ जो आहे रेडिश कलर्ड हायड्रेटेड ऑक्साइड इज फॉर्म्ड फ्रॉम Fe3+ आयन मीन्स रस्ट. हा जो तयार झालेला Fe3+ आयन आहे त्यापासून पुढे अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साइड म्हणजेच गंज तयार होतो. म्हणजेच त्याची अभिक्रिया असेल 2Fe3+ + 4H2O गिव्स Fe2O3.H2O. ह्यालाच रस्ट गंज असं म्हणतात. +6H+ आयन. आयर्न लोखंडाचा पृष्ठभाग तो ॲनोड आणि कॅथोड अशा प्रकारे धनाग्र आणि ऋणाग्र म्हणून काम करतो. सुरुवातीला ॲनोड धनाग्रावरती ऑक्सिडीकरण होतं आणि त्यामुळे Fe2+ मध्ये कन्वर्जन रूपांतर होतं आणि कॅथोड ऋणाग्रावरती O2 पासून H2O तयार होतो. म्हणजे या ठिकाणी रिडक्शन क्षपन अभिक्रिया होते. पुढे Fe2+ मायग्रेट होतात धनाग्र ॲनोडपासून. त्याची अभिक्रिया वॉटर पाण्याबरोबर होते आणि त्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण होतं आणि Fe3+ तयार होतात. म्हणजे Fe2+चं रूपांतर Fe3+ मध्ये होतं आणि त्यापासून पुढे रस्ट म्हणजे गंज तयार होतो. Fe2O3.H2O तयार होईल. आपण पाहतोय रॅन्सिडिटी अ केमिकल प्रोसेस म्हणजे खवटपणा ही सुद्धा एक रासायनिक प्रक्रिया आहे. यामध्ये ऑइल ऑर घी आफ्टर लॉंग टाईम गेट्स ऑक्सिडेशन बिकम रॅन्सिड. म्हणजे तेल किंवा तूप जास्त काळ ठेवल्यानंतर त्याची ऑक्सिडीकरण अभिक्रिया होते आणि त्यामुळे ते खवट होते. यालाच खवटपणा असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिडीकरण होतं तेलाचं किंवा तुपाचं आणि ते खवट होतं. प्रिव्हेंट रॅन्सिडिटी यूज अँटीऑक्सिडंट स्टोअर इन एअरटाईट कंटेनर. म्हणजे खवटपणा टाळण्यासाठी आपल्याला प्रतिऑक्सिडक वापरावं लागेल किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवावं लागेल.